आणि आता आणखीन एक ब्रेकिंग न्यूज। माओवादी कमांडर हिडमाला दंडकारण्य झोनल समितीची जबाबदारी देण्यात आली आहे। माओवादी चळवळीचा वरिष्ठ नेतृत्वापासून दंडकारण्य झोनल समितीच्या संचलनामध्ये आतापर्यंत तेलुगू नेतृत्वाला जबाबदारी दिली जात होती। मात्र संघटनेत घडलेल्या अंतर्गत घडामोडींमध्ये स्थानिक असलेल्या हिडमाला याला नवी जबाबदारी देण्याच्या हेतूनेच हे बदल झाल्याची सूत्रांची माहिती आहे। हिडमावर 6 कोटी रुपयांचं बक्षीस आहे, तर शेकडो जवानांच्या हत्याही त्याने केल्या। गेल्या 40 वर्षापासून देशातला मध्यभाग माओवाद्यांच्या हिंसक कार्यांनी ग्रस्त आहे। माओवाद्यांच्या हिंसक कारवाया असलेला सर्वाधिक जो भाग आहे तो दंडकारण्य म्हणून ओळखला जातो, ज्यामध्ये गडचिरोली गोंदियासह छत्तीसगडचा मोठ्या प्रमाणात भूभाग, तेलंगणा, आंध्र प्रदेश, ओरिसाचा सीमावर्ती भाग हा संपूर्ण भाग आहे। आपण यात जर विचार केला तर माओवाद्यांच्या हिंसक कारवायामध्ये सगळ्यात महत्त्वाची भूमिका ही दंडकारण्य झोनल समितीची राहिली आहे। कारण माओवाद्यांच्या सर्वोच्च केंद्रीय समितीनंतर सेंट्रल रिजनल ब्युरो आहे आणि त्याच्या अंतर्गत वेगवेगळ्या भागांसाठी वेगवेगळ्या समित्या आहेत। त्यामध्ये हा जो भाग आहे गडचिरोलीसह लगतचा बस्तरचा भाग, ज्या ठिकाणी माओवाद्यांचे सर्वाधिक हिंसक कारवाया झालेल्या आहेत त्या ठिकाणी दंडकारण्य झोनल समिती खूप महत्त्वाच्या भूमिकेत असते आणि त्याची जबाबदारी आता अलीकडेच माओवादी हिडमा या जहाल माओवादीकडे देण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे। आपण जर बघितलं तर हिडमा हे नाव खूप मोठं नाव आहे, कारण दंतेवाडामध्ये 80 CRPF जवानांचं हत्याकांड असेल, काँग्रेसच्या नेत्यांच्या रॅलीवर झालेला हल्ला असेल किंवा इतर जे हल्ले आहेत ज्यामध्ये शेकडो जवानांचे बळी गेले आहेत, या सगळ्यांमध्ये हिडमा जहाल माओवादी माडवी हिडमाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे, ज्याच्यावर 6 कोटीपेक्षा जास्तीचं बक्षीस आहे। मोस्ट वॉन्टेड माओवादी म्हणून हिडमा आहे आणि या हिडमाचं नेतृत्व जे आहे ते बटालियन नंबर 1 कडे आहे। माओवाद्यांची सर्वात लढवई बटालियन, क्रूर बटालियन असं तिला म्हटलं जातं, कारण जेव्हा सुरक्षा दलांवर हल्ले करतात तर अत्यंत क्रूर पद्धतीने त्यांचं हत्याकांड केलं जातं। तर माओवाद्यांच्या विरोधात केंद्र सरकारनं जे आक्रमक अभियान सुरू करण्याचे निर्देश दिले होते, त्यानंतर सुरू झालेल्या अभियानामध्ये हिडमा हा माओवाद्यांच्या सुरक्षा दलांच्या रडारवर आला होता आणि त्यामुळेच सर्वोच्च केंद्रीय समितीमध्ये असलेल्या हिडमाला बटालियन कमांडर पदाची जबाबदारी त्याच्याकडनं नेतृत्वाने काढून घेतली होती। त्यामुळे काही प्रमाणात हिडमा नाराज झाला होता। आता नेमकं हिडमाला काय होईल नेमकाचं याकडे सगळ्यांचं लक्ष होतं, कारण कर्रे गटाच्या पहाडीवर सुद्धा हिडमाच्या विरोधात सुरक्षा दलाने अभियान राबवलं होतं। आत्ता नवी घडामोड अशी आहे की हिडमाकडे माओवाद्यांच्या दंडकारण्य झोनल समितीची जबाबदारी देण्यात आली आहे। सुरक्षा दलातले अधिकारी ऑफ द रेकॉर्ड बोलतात, मात्र उघडपणे बोलायला तयार नाहीत। त्यामुळे मार्च 26 पर्यंत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिलेलं टार्गेट पाहता या सगळ्या गोष्टी कुठल्या वळणावर जातात हे पाहावं लागेल। महेश तिवारी, न्यूज 18 लोकमत, गडचिरोली।